In the previous lecture, we discussed about domain and range of a trigonometric function. Now, let's see. Next point is there, periodicity of a trigonometric function. Now, in this lecture, we see what is a periodicity and what is the period of a trigonometric function. आता एक लक्षात ठेवा, every function जर आपण बघितले trigonometric functions, we know that there are the 6 trigonometric functions: sine function, cos, tan, cot, sec and cosec, and all these functions are periodic. Periodic means after some fixed interval its values are repeated. म्हणजेच हे प्रत्येक फंक्शन जर तुम्ही बघितलं, फॉर एक्झाम्पल सी दिस फंक्शन y is equal to sin x. In this function we have to observe this curve. हा कर्व आपल्याला ऑब्जर्व करायचा आहे, जो मी डार्क शेड केलेला आहे. आता हा जो कर्व घेतलेला आहे आपण इथपर्यंत, या कर्व मध्ये बघा काहीतरी तुम्ही x ची जेवढी व्हॅल्यू घ्याल त्याच्या करस्पॉन्ड जी y ची व्हॅल्यू मिळालेली आहे ती पुन्हा या कर्व मध्ये कुठेच रिपीट झालेली नाही. सपोज we have to consider the value of y for angle 90 degree. याच्या करस्पॉन्ड गेला तर आपल्याला व्हॅल्यू 1 मिळेल, याच्या करस्पॉन्ड गेला तर व्हॅल्यू मिळेल -1. ऑब्जर्व दिस स्पॅन 0 to 2 pi. या ठिकाणी जो आपण कर्व ड्रॉ केलेला आहे हाच कर्व ॲज इट इज पुढे काय झालेला आहे, सेम आलेला आहे. म्हणजेच काही फिक्स्ड इंटरवल प्रत्येक जे फंक्शन आहे ते ज्यावेळी कंप्लीट करतो त्याच्यानंतर मिळणाऱ्या ज्या वायच्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्हाला काय मिळतात, सेम ॲज इट इज. म्हणजे या अँगलसाठी तुम्हाला जी व्हॅल्यू मिळाली ती सेम 3π/2 साठी या ठिकाणी मिळालेली. म्हणजे तेवढ्याच डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे तेच 0 पासून π/2 पर्यंत, सेम डिस्टन्स 2π पासून 5π/2 पर्यंत आहे. म्हणजेच हा जर कर्व बघितला तर हा कर्व तुमचा इथपर्यंत 0 to 2π नंतर पुन्हा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. आणि तुमच्या प्रत्येक फंक्शन मध्ये तुमचा जो काही कर्व आहे, या ठिकाणी आपण कॉस फंक्शनचा कर्व ड्रॉ केलेला आहे. इन दिस फंक्शन ऑब्जर्व दिस कर्व. हा जर कर्व याच्यामध्ये आपण ऑब्जर्व केला या पोझिशन पासून, या ठिकाणी जो डार्क शेड केलेला आहे कर्व आपण 0 to 2π, हाच कर्व तुम्ही राईट हँड साइडला गेला अदरवाइज लेफ्ट हँड साइडला गेला तर तोच कर्व तुम्हाला सेम मिळालेला आहे. आणि त्याच्या करस्पॉन्ड ज्या काही या ठिकाणी व्हॅल्यूज येतील या डिस्टन्सने त्याच व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येक वेळी काय झालेल्या आहेत, रिपीट झालेल्या आहेत. मीन्स पिरियॉडिसिटी मीन्स रिमेंबर अ फंक्शन, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पिरियडिक इफ इट्स व्हॅल्यूज आर रिपीटेड आफ्टर सम फिक्स्ड इंटरवल. म्हणजे काही इंटरवल, काही स्पॅन ज्यावेळी प्रत्येक फंक्शन तुमचं कंप्लीट करतं त्या फिक्स्ड इंटरवल नंतर त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा त्याचा जो कर्व आहे तो सेम ॲज इट इज काय होतो, तुमचा ड्रॉ होतो. मीन्स सी द पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मीन्स अ फंक्शन इज सेड टू बी अ पिरियॉडिक फंक्शन इफ देयर एक्सिस्ट अ कॉन्स्टंट p such that f of x plus p is equal to f of x for all x in the domain. हे जे x आहेत ते तुमचे काय आहेत, डोमेन. डोमेन आपण बघितलेले आहेत, ऑल व्हॅल्यूज ऑफ x काय पाहिजे, बिलॉंग्स टू डोमेन पाहिजे. and f of x plus p we always gives the value of f of x, and in that case p means what, p is denoted as the period, and period means smallest positive value of this relation. हे जे above relation जे आपण रिप्रेझेंट केलेला आहे, f of x is equal to f of x plus p is also equal to f of x plus 2p and so on. f of x minus p is equal to f of x minus 2p is equal to so on. And in this relation, the smallest positive value of above relation is known as the period, and this period is known as the fundamental period. Actually period काय आहे बघा, हा जो स्पॅन आहे हा आहे 2π. 2π is also period. हा स्पॅन तुम्ही कंप्लीट केला तर या ठिकाणी जो टोटल अँगल आहे तो काय असणार आहे, 4π. 4π is also period. Then after पुढे जर तुम्ही गेला तर
तर 6 पाय. हे सगळे काय आहेत तर पिरियड्स आहेत या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. या लेफ्ट हँड साइडला जर तुम्ही आला तर -2 पाय. पुढे जर एक्सटेंड केला की जर लाईन आपण पुढे एक्सटेंड केली तर -4 पाय. ऑल दोज आर द पिरियड ऑफ अ साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बट याच्यामध्ये आपल्याला p स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. या सगळ्या पिरियडमध्ये जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे दी स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज नोन ॲज दी फंडामेंटल पिरियड ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजेच 2 पाय 0च्या अप्रॉच जी व्हॅल्यू आहे तुमची ती स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि दिस व्हॅल्यू इज 2 pi. Means period of this trigonometric function is 2 pi. Similarly, period of sine trigonometric function is also 2 pi, and 2 pi is the smallest positive value of this trigonometric function. Okay. Now, या ठिकाणी हे काय आहे तर 2 pi 2 pi. हे 2 pi is the period of sine function. 2 pi is also period of the cos function. Similarly, तुम्हाला प्रत्येक ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रीचा. तुम्ही जर कॉट अँड टाइमचा जर ग्राफ ऑब्झर्व केला तर त्या बोथ ग्राफमध्ये तुमचा जो कर्व जो रिपीट झालेला आहे तो आफ्टर पाय इंटरवल नंतर, म्हणजे जे तुमचे फंक्शन आहेत tan x अँड cot x हे तुम्हाला रिपीट व्हॅल्यू कधीपासून स्टार्ट करतात तर आफ्टर कंप्लीटिंग द इंटरवल पाय. पाय हा स्पॅन जेव्हा कंप्लीट होतो त्याच्यानंतरच तुमच्या या दोन्ही फंक्शनमध्ये व्हॅल्यू काय होतात रिपीट होतात. म्हणजेच हे जे फंक्शन आहे या फंक्शनचा पिरियड सुद्धा पाय आहे. सिमिलरली कॉटचा पिरियड सुद्धा काय आहे तुमचा पाय आहे. अँड दॅन आफ्टर नेक्स्ट फंक्शन जे आहे ते आहेत sec x अँड cosec x. अँड प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण याचाही कर्व ड्रॉ केलेला आहे. ऑब्झर्व दिस कर्व. या दोघांमध्ये हे सुद्धा तुमच्या ज्या व्हॅल्यूज किंवा तुमचा जो कर्व आहे तो ज्या इंटरवल नंतर रिपीट होतो तो इंटरवल या आहे याच्यामध्ये आहे 2 पाय अँड 2 पाय. मीन्स रिमेंबर इन पिरियॉडिसिटी दी फंक्शन्स sin x, cos x, sin x, cos x, sec x and cosec x. Period of all these four function is 2 pi. म्हणजे हे चारही फंक्शन ज्या ज्या वेळी 2 पाय इंटरवल कंप्लीट करतात त्या 2 पाय इंटरवल मीन्स म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही डबल 2 पायच्या मल्टिपल इंटरवल ज्यावेळी कंप्लीट करतात म्हणजेच मल्टिपल व्हॅल्यू काय ते बघा 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय. आणि जर तुम्ही या डायरेक्शनने जर आला तर -2 पाय -4 पाय -8 पाय हा इंटरवल ज्या ज्या वेळी कंप्लीट होतो त्यावेळी फंक्शन तुम्हाला ज्या व्हॅल्यू देणार आहे त्या काय असणार आहेत रिपीट असणार आहेत सेम असणार आहेत. आणि सिमिलरली हे जे दोन फंक्शन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत tan x आणि cot x हे दोन फंक्शन असे आहेत की हे दोन्ही फंक्शन आफ्टर कंप्लीटिंग द इंटरवल पाय हा इंटरवल ज्यावेळी कंप्लीट करतात त्याच्यानंतरच ते काय करतात तर व्हॅल्यूज रिपीट करायला सुरुवात करतात. म्हणजेच tan पाय नंतर व्हॅल्यू रिपीट करतो आणि cot पाय नंतर मीन्स मल्टिपल ऑफ अ पाय घ्यायचे आपल्याला. मल्टिपल ऑफ अ पाय येणार आहेत तुमचे पाय 2 पाय 3 पाय 4 पाय. ऑल दीज अँगल्स आर मल्टिपल ऑफ काय आहे पाय. म्हणजेच तुम्ही ते क्लॉकवाईजने घेऊ शकताय अदरवाईज इफ वी टेक अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि याच्यामध्ये जी आपल्याला स्मॉलेस्ट व्हॅल्यू प्रत्येक फंक्शनची जी आहे ती स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजेच काय आहे तुमची फंडामेंटल पिरियड. आता या लेक्चरमध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे की पिरियॉडिसिटी ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नाव इम्पॉर्टंट आपल्याला टेबल या टॉपिक मधला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे डोमेन रेंज अँड पिरियड ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सो लेट्स सी the table of all these 6 functions. First we will see the one example of a periodicity. Suppose we have to consider the function sin x and we know that this period of this function is 2 pi. Means suppose sin x is equal to we write sin of x plus 2 pi. जे आपण रिलेशन जे लिहिलं होतं f of x is equal to
F means the function. F of x is equal to f of x plus p. P means period is also equal to f of x plus 2p. समजा आपण फंक्शन घेतलं असेल sin x. Sin x is also equal to sin of x plus 2pi. 2pi is the period of this function. Is also equal to we write sin of x plus 4pi. ओके. एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर अँगल मध्ये जर हे एक्झाम्पल घेतलं असेल, फॉर एक्झाम्पल sin 30 that is pi by 6 angle. ओके. मीन्स सी sin 30 तुम्हाला किती व्हॅल्यू देतो तर हाफ. म्हणजे साइन ऑफ या ठिकाणी आपण जर pi by 6 plus 2pi जर घेतला, 2pi means what 360 degree angle in a degree measure. Pi by 6 means what? It is a 30 degree angle. 360 plus 30 we get a 390. म्हणजे sin 30 ला जी व्हॅल्यू तुम्हाला ही ट्रिग्नोमेट्री देणार आहे ती सेम व्हॅल्यू कशाला येणार आहे sin of pi by 6 plus 2pi is also equal to sin of pi by 6 plus next जेव्हा तुम्ही दोन रोटेशन कंप्लीट कराल we get the angle 4pi is also equal to sin of pi by 6 minus 2pi in the clockwise direction is also equal to sin of pi by 6 minus 4pi and all these see observe all the angles in the bracket. हे सगळे जे अँगल आहेत ते तुम्हाला जी व्हॅल्यू देतात व्हॅल्यू ऑफ y ती व्हॅल्यू तुमची काय असणार आहे ऑलवेज we consider we take half in sin pi by 6 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे तीच व्हॅल्यू तुम्हाला pi by 6 plus 2pi देतो pi by 6 plus 4pi देणार आहे सिमिलरली pi by 6 minus 2pi and pi by 6 minus 4pi देणार आहे. असे आपण इनफायनाइट मेनी अँगल्स या ठिकाणी घेऊ शकतो की जे तुम्हाला हाफ व्हॅल्यू देतात. मीन्स रिमेंबर all these trigonometric functions are periodic. Okay, now next point we see polar coordinate system. Polar coordinate system. In the previous class we discussed the Cartesian coordinate system and we all known as the Cartesian coordinate system. तुम्हाला सर्वांना Cartesian coordinate system माहित आहे आणि Cartesian coordinate system मध्ये आपण एखादा पॉइंट लोकेट करू शकतोय. तुम्हाला तो लोकेट करता येतो. फॉर एक्झाम्पल see first we have to draw the Cartesian coordinate system and in this system we know that this is the x axis and this is our y-axis. And suppose we have to consider any point in this system. या सिस्टीम मध्ये जर आपण एखादा पॉइंट प्लॉट केला असेल तर तो पॉइंट जो काही असेल त्याचे कोऑर्डिनेट ऑलवेज वी कन्सिडर x, y. पहिल्यांदा आपण फर्स्ट कॉम्पोनंट आहे या ऑर्डर पेअर मध्ये तो नेहमी x ऍक्सिस वरचा घेतो and second component we always take in the y axis. दुसरा कंपोनेंट जो आहे तो नेहमी काय असतो y ऍक्सिस वरचा असतो. सपोज p पॉइंट या ठिकाणी आपण प्लॉट केला इन अ प्लेन मध्ये and consider the coordinate of point p x, y and in this system we know that o is the origin and ox this is the x axis of Cartesian coordinate system. But in a polar coordinate system, remember in a polar coordinate system this ray is the fixed ray. या सिस्टीम मध्ये पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये OX हा तुमचा जो काही रे आहे तो कसा असतो फिक्स्ड रे and this fixed ray is known as the polar axis. Fixed ray is known as the polar axis and fixed point in a Cartesian coordinate system this fixed point is known as the origin, but in a polar coordinate system this fixed point O is known as the pole. O is known as the pole. This is our fixed point and fixed ray. In a Cartesian coordinate system, this is our x-axis, but polar coordinate system, this fixed ray is known as the polar axis. Okay, so first of all, we have to draw the ray OP.
पॉईंट प्लॉट केलेला आहे, लोकेट केलेला आहे. हा P पॉईंट तुम्हाला काय करायचा आहे, ओरिजिनला जॉईन करायचा आहे. आफ्टर जॉईनिंग दिस टू पॉइंट्स, this length OP we consider as the length R, and we all known as the distance is always positive quantity. या ठिकाणची जी लेंथ OP आहे ती काहीतरी लेंथ असणार आहे, काहीतरी डिस्टन्स असणार आहे. ते डिस्टन्स या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलेला आहे, R. नाउ या ठिकाणी आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. आता हा जो रे OP आहे, या रे OP नी पोलर ॲक्सिसच्या अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने मेड केलेला जो काही अँगल आहे, हा आहे पोलर ॲक्सिस. या पोलर ॲक्सिसच्या अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने आपल्याला रोटेट व्हायचं आहे. हे रोटेशन जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल, रे OX जेव्हा रोटेट होतोय त्यावेळी तो OP ही पोझिशन काय करतोय, ऑक्युपाय करतोय. आणि ज्यावेळी हा रोटेट होऊन ज्यावेळेस ही पोझिशन ऑक्युपाय करतोय त्यावेळी या ठिकाणी फॉर्मड सस्टेन होणारा जो काही अँगल आहे, दिस अँगल if we denote as a theta, हा अँगल आहे थीटा. म्हणजे रे OP जिथं असेल त्या रे OP नी पोलर ॲक्सिसच्या अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने मेड केलेला अँगल थीटा कन्सिडर केलेला आहे. लेंथ OP आहे या ठिकाणी R. and in this system coordinate of point P are R comma theta, and R theta are the polar coordinate of point P, आणि x, y with the Cartesian coordinate of point P. हे जे कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, these are the Cartesian coordinate. And r theta with the polar coordinate. And these are the coordinate of same point. हे दोन्ही कोऑर्डिनेट सेम पॉइंटचेच आहेत. P हा तुमचा याच पोझिशनचा पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. याच पोझिशनला हे दोन्ही तुमचे पॉइंट आहेत, बट आपण याचे कोऑर्डिनेट डिफरंट सिस्टीम मध्ये डिटरमाइन केलेले आहेत. एक्स वाय हे सगळ्यांना माहित आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे, बट याच पॉइंटचे ही जी सिस्टीम आहे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, या सिस्टीम मध्ये कोऑर्डिनेट येतात आर थीटा, अँड दीज आर दी पोलर कोऑर्डिनेट. आता आर म्हणजेच परत एकदा लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुमचा पॉइंट पी तुम्ही लोकेट केलेला आहे त्या पॉइंट पासून ओरिजिन पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज आर. आणि या रे ओपीनी या ठिकाणी फॉर्म केलेला, या पोलर ॲक्सिसच्या अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन जो अँगल फॉर्म केलेला आहे, दिस अँगल इज थीटा. ओके, नाउ लेट्स सी the relation between Cartesian coordinates and polar coordinates. Relation between Cartesian and polar coordinates. Okay, so we know that in this system, Cartesian system, O is the origin. First we have to consider the origin. O is origin and OX is the x-axis. OX the x-axis. So first of all we have to consider, we have to draw Cartesian coordinate system. In this system, O is our fixed point. This fixed point is known as the origin. OX is the positive x-axis. OX, this ray OX is known as the x-axis, and this is our y-axis. So in this system, first of all, we have to consider any point in this two-dimensional geometry. हा जो टू डायमेन्शनल म्हणजे हा जो प्लेन आपण या ठिकाणी घेतलेला आहे, या प्लेन वरती आपल्याला एक पॉइंट लोकेट करायचा आहे P. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट दिस पॉइंट P आर x, y. ओके, दिस इज आवर पॉइंट P. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट लेट P be any point. P be any point in plane. Okay, such that
we denote the length OP in polar coordinate system. This distance we have to consider r. So write down length OP is equal to r and measure of angle, directed angle XOP. Measurement of this angle is theta. Okay. Now first we have to draw the perpendicular from point P to the x-axis. हा जर आपण perpendicular या axis वर draw केला by Cartesian coordinate system, we know that length OP is the x coordinate, gives us the x coordinate of point P. This length is x, and length PM gives us the y coordinate of point P. Means this distance PM is our y coordinate of point P. Okay. Now from this figure we know that let r theta. So first we consider x y be Cartesian coordinate. x y be the Cartesian coordinates and r theta be the polar coordinates of point P. XY Cartesian coordinate of point P, r theta be the polar coordinate of point P. Now by using definition of trigonometric function, we all known as the definition of a trigonometry, we have to define the sine trigonometry and cos trigonometry. So we know that theta is the acute angle. So if we take sine theta is equal to, we all known as by definition sine theta gives opposite side upon hypotenuse. Means we write here opposite side is y, hypotenuse is here r, and cos theta gives us adjacent side, and adjacent side of this triangle is x upon hypotenuse is here r. Now after simplifying this relation, we have to find value of y is r sin theta and value of x is r cos theta. This is the very important relation. Suppose we have to give the coordinate of point P in polar form. पोलर फॉर्म जो आहे, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर ती पॉइंटचे कोऑर्डिनेट जर दिले असतील तर वी हॅव टू यूज दिस रिलेशन, देन वी गेट द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला आर आणि थीटा दिला असेल त्यावेळी तो आर थीटा ज्यावेळी तुम्ही या बोथ रिलेशन मध्ये पुट कराल त्यावेळी तुम्हाला काय मिळणार आहे, एक्स अँड वाय. आणि एक्स अँड वाय हे काय आहेत, या पी पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. नाउ सी ऑल्सो we have to consider x square plus y square. We know that the value of x is r cos theta. So r cos theta square we write r square cos square theta plus value of y is here r sin theta. Square of y is r square sin square theta. Okay. Now first upon take a common factor of this term is r square. In bracket we write cos square theta plus sin square theta. So in that case we use the identity. We know that the value of sin square theta plus cos square theta is 1. So in this case we write r square is equal to r square into 1. R square into 1 we get r square. So we have to find the value of r square is x square plus y square. Using this relation we have to find the r, and r get the value, use the value square root of x square plus y square. And but remember r is the distance and distance is always positive quantity. Okay. Now how to find theta? Suppose we have to give Cartesian coordinate of point P. x आणि y जर दिला असेल आणि आपल्याला r आणि थीटा फाइंड करायचा असेल तर we have to use this relation. R square is equal to x square plus y square. Using this relation, we find the value of r. Now, for finding the value of theta, we take the ratio of
y and x coordinate. So and we have to take the ratio of y upon x. We know that the value of y is here r sin theta and value of x is r cos theta. After simplifying this, r term get cancelled, sin theta upon cos theta, we write here tan theta. For finding the value of theta, we take the ratio y upon x. Now using these two relations, these are the important relations. Using these two relations, tan theta is equal to y upon x. We have to find the coordinate of point P in terms of r and theta. Okay. Now first of all, take a screenshot of relation between Cartesian coordinate and polar coordinate. Now let's see, the important point is there. If r theta, xy and r theta be the Cartesian and polar coordinates of point of the same point P. आता पॉइंट चा P सेम आहे, सेम पोझिशनला आहे, बट कोऑर्डिनेट आपण त्याच्या दोन सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केले. एक म्हणजे पोलर फॉर्म मध्ये आणि दुसरे म्हणजे कार्टेशियन. म्हणजे हे दोन्ही पॉइंट तुमचे एकाच पोझिशनला आहेत, बट त्याचे कोऑर्डिनेट्स आपण डिफरंट सिस्टीम मध्ये घेतलेले आहेत. आणि हे जर तुमचे एकाच पॉइंटचे पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट असतील, then we have to prove r square is equal to x square plus y square. Otherwise we take here r is equal to square root of x square plus y square and tan theta is equal to y upon x, where in this system theta is always lie between 0 to 2 pi. This is the range of theta. म्हणजे थीटा जो काही आहे तुमचा तो नेहमी लक्षात ठेवा 0 to 2 pi मध्येच काय करतो, बिलॉंग करतो. आणि हेच रिलेशन तुम्ही वेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकताय. r is equal to square root of x square plus y square and sin theta is equal to we take y upon r. sin theta तुम्ही काय घेऊ शकताय, y upon r, and cos theta is equal to we take x upon r. This is the relation between polar coordinate and Cartesian coordinate. I hope today's lecture मध्ये जे बीट आपण घेतलेले आहेत, all those bits are very important. Okay, thank you.